पूर्वी भारताची ओळख फक्त 4 शब्दात केली जायची. 4 शब्द. लायसन्स, परमिट, कोटा, राज. म्हणजे प्रत्येक गोष्टीकरता सरकारी परवाना गरजेचा होता. याचा अगदी सरळ अर्थ होता की प्रत्येक गोष्टीवरती सरकारचं लक्ष, बंधन, कंट्रोल. पण आजचा भारत पूर्णपणे वेगळा आहे. हजारो प्रायव्हेट कंपनीज, लाखो नोकऱ्या, मोठमोठाले शॉपिंग मॉल, सिनेमागृह, वेगळ्या वेगळ्या कार्स, SUVs, बाईक्स. हे सगळं कसं काय घडलं? याची सुरुवात कुठे, कशी आणि कधी झाली? देश स्वतंत्र झाला तेव्हा की 1991 साली, जेव्हा देश पूर्णपणे कंगाल झालेला होता तेव्हा? गेल्या काही वर्षात आपल्या देशाचा चेहरा मोहराच बदललेला आहे. पण या बदलाच्या मागे नक्की कोण आहे? आजचे पंतप्रधान मनमोहन सिंग की तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव? इकॉनॉमिक लिबरलायझेशनमुळे मिळालेलं हे सगळं ऐश्वर, ही सगळी चकमक जी काही दिसते आहे, चकाचक, या मागचा खरा नायक, हिरो कोण? मनमोहन सिंग की नरसिंह राव? सुरुवातीला आपण जरा नरसिंह राव यांच्याबद्दल जाणून घेऊया. त्यांच्याबद्दल 3 गोष्टी लक्षात राहतात. शेअर बाजारातला घोटाळा हा त्यावेळचा सगळ्यात मोठा घोटाळा होता. या घोटाळ्यांची धग पंतप्रधान नरसिंह राव यांच्यापर्यंत पोहोचली. The money was paid to the Honorable P.V. Narasimha Rao, the Prime Minister of India. People don't give human names to a scam. But if a human name is to be given to this scam, it is not a Harshad Mehta scam. It is a P.V. Narasimha Rao scam. ही दृश्य आहेत 1993 सालची. एक माणूस छाती ठोकपणे सांगतोय की त्यांनी या देशाच्या पंतप्रधानांना 1 करोड रुपये लाच दिलेली आहे. या आरोपामुळे संपूर्ण देश थक्क झालेला होता. आरोप करणारा होता हर्षद मेहता, जो एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा मास्टरमाइंड होता. खुद्द स्वतः एक आरोपी होता. हर्षद मेहता इकॉनॉमिक लिबरलायझेशन नंतर स्टॉक मार्केटला आपल्या इशाऱ्यांवर चालवत होता. इकॉनॉमिक लिबरलायझेशनच्या सुरुवातीला बाजार लोकांसाठी खुला होता, पण कायदेशीररित्या चेक पॉइंट्स तयार नव्हते. फक्त 2 वर्षात नेमकं असं काय झालं? खरं तर 1991 साली बाजारातच काय, खुद्द सरकारकडे सुद्धा पैसे अजिबात नव्हते. जानेवारी 1991, नवी दिल्ली. हा महिना भारतासाठी अत्यंत कठीण होता. देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. इतकी ढासळली होती की कर्जाची परतफेड करण्यासाठी डॉलर शिल्लक नव्हते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी भारताला काही तोडगा शोधणं गरजेचं होतं. इतकंच नाही तर देशात तेल देखील आयात केलं जात होतं आणि तेल आयात करण्यासाठी आता फक्त 7 दिवसांचे पैसे शिल्लक होते. अतिशय गंभीर आर्थिक परिस्थितीतून भारत जात होता. अशा परिस्थितीत दिल्लीत अर्थमंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली. तत्कालीन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर S. वेंकटरामन आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यात ही बैठक झाली होती. त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान चंद्रशेखर यांचे आर्थिक सल्लागार होते. सर, रिजर्व बैंक ऑफ इंडिया के पास सैकड़ों टन सोना है. अगर हम इसे गिरवी रखते हैं तो देश को काफी राहत मिल जाएगी. अगर देश मुश्किल में हो तो रिजर्व बैंक ऐसा कर सकता है. आपल्या देशासमोर त्यावेळेला इतकी बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या समोर देशाचं संपूर्ण सोनं गहाण ठेवण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता. डॉक्टर मनमोहन सिंग त्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांचे सल्लागार होते. ते RBI गव्हर्नर S. वेंकटरमणन
यांना पंतप्रधानांच्याकडे घेऊन गेले. प्रधानमंत्री जी, आरबीआई गवर्नर के पास आर्थिक संकट से निकलने का एक प्रपोजल है. सर, आरबीआई मुश्किल घड़ी में अपने गोल्ड रिजर्व का इस्तेमाल कर सकती है. हम इंटरनेशनल बैंक में अपना सोना गिरवी देंगे तो उसके एवज में हमें फॉरेन एक्सचेंज मिल जाएगा. जानेवारी महिन्यातल्या त्या महत्वाच्या बैठकीनंतर पंतप्रधानांनी आरबीआय गव्हर्नर यांना देशाचं सगळं सोनं गहाण ठेवण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर हेही सांगितलं की राजीव गांधींना सुद्धा या निर्णयाबद्दल कळवावं. पंतप्रधान चंद्रशेखर यांनी आरबीआय गव्हर्नर एस व्यंकटरामन यांना राजीव गांधींची भेट घ्यायला सांगितली. त्यावेळी राजीव गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष चंद्रशेखर सरकारला बाहेरून समर्थन देत होते. राजीव गांधी यांनी आरबीआय गव्हर्नर एस व्यंकटरामन यांना सोनं गहाण ठेवण्याच्या निर्णयावर होकार दिला आणि लवकरच अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी देखील आपली सहमती दिली. पण सोनं गहाण ठेवण्याआधीच चंद्रशेखर यांचं सरकार पडलं होतं आणि काळजीवाहू सरकार देशाचं काम पाहत होतं. त्यावेळी यशवंत सिन्हा पाटण्यात होते. क्या बात है, आप पटना में कैसे? सर ये फाइल, इस पे आपका अप्रूवल चाहिए. क्या प्रयोजन है? सर 20,000 किलोग्राम सोना जो हम बैंक ऑफ स्विट्जरलैंड में गिरवी रखेंगे, इससे हमें 20 करोड़ डॉलर मिल जाएंगे. या एका सहीमुळे 20,000 किलो सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भारताच्या कस्टम विभागाने अनेक वर्ष तस्करीमध्ये जप्त केलेलं हे सोनं होतं. हे सगळं जप्त आणि पकडलं गेलेलं सोनं स्टेट बँक ऑफ इंडियात ठेवण्यात आलं होतं. हे सोनं एका रात्रीत स्वित्झर्लंडला पाठवलं गेलं. पण यामुळे तात्पुरता दिलासा मिळणार होता. लवकरच 47,000 किलो सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानमध्ये गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. पण किती दिवस ही गोष्ट लपून राहणार होती? शंकर अय्यर नावाच्या पत्रकाराने फोटो सहित या गुप्त कारवाईचा रिपोर्ट इंडियन एक्सप्रेसमध्ये छापला होता. रविवार का दिन था, मैं गया एयरपोर्ट पर और मैंने देखा जहाज को. फिर हमने काफी सारे इंफॉर्मेशन वहां से पता लगाया एटीसी से कि कहाँ जा रहा है, इसमें लोड क्या है. फिर वहां पर नीचे हमने अजीब सा दृश्य देखा. मैंने देखा कि आरबीआई के बड़े सारे वैन्स खड़े थे और बहुत सारी सिक्योरिटी थी. तो कस्टम्स के अफसरों ने मुझे कहा कि इतनी सिक्योरिटी कभी दिखाई नहीं देती थी, उन्होंने देखा ही नहीं. तो हमने सारा कुछ जब तहकीकात करके तो पता एकदम कंफर्म ही हो गया, समझिए कि यहां से सोना बाहर ले जाया जा रहा है. पंतप्रधान चंद्रशेखर आणि केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिंग यांच्या खांद्यावरती 1990 साली देशाच्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी होती. अर्थात सोनं पूर्णपणे गहाण ठेवण्याची परिस्थिती एका दिवसात उद्भवलेली नव्हतीच. तर देशाची ही परिस्थिती कशी आणि केव्हा झाली, का झाली आणि यातून बाहेर पडण्यासाठी जो उपाय शोधला गेला होता तो योग्य होता का? म्हणजे खरोखरच दुसरा कुठलाही उपाय संभवतच नव्हता. देशाची आर्थिक परिस्थिती ढासळण्याचं मुख्य कारण म्हणजे लायसन्स परमिट राज. जेव्हा सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला तेव्हा कारखान्यात किती उत्पादन निर्माण होईल, तयार माल कोणत्या किमतीवर विकला जाईल, हे सगळं सरकार खुद्द ठरवत असे. त्याचबरोबर परदेशी कंपन्यांना आर्थिक गुंतवणुकीचे सीमित अधिकार होते. आंतरराष्ट्रीय बँका, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे IMF यासारख्या कर्ज देणाऱ्या संस्था या धोरणात बदल करण्याची मागणी करत होत्या. शेवटी परिस्थिती फार ढासळली. राजीव गांधींनंतर VP सिंग सत्तेत आले, पण त्यांनी देखील देशाच्या बिघडणाऱ्या परिस्थितीत सुधार आणण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली नव्हती. 1988 में IMF के चीफ मिशेल कैमेडस ने खुद आके राजीव गांधी से कहा कि आपके यहाँ जो करंट अकाउंट डेफिसिट है, जिस तरह का फिस्कल डेफिसिट है, इससे मुझे लगता है जो चालू खाता और खर्चा वाला खाता है जो उसमें कठिनाइयाँ आपको आगे आएगी और शायद आप एक क्राइसिस में आ सकते हैं, तो आप IMF के पास जाइए. राजीव गांधी ने एग्री किया था, लेकिन उनके इर्द गिर्द जितने लोग थे उन्होंने मना कर दिया.
1990 साली चंद्रशेखर यांचं सरकार सत्तेत आलं. आता सगळी मदार पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर होती. त्याचवेळी जगात एक महत्वाची घटना घडली. सद्दाम हुसेनच्या कुवेतने इराकवर ताबा मिळवला होता आणि इराकवर हल्ला करण्याची तयारी अमेरिका करत होती. आता भारताच्या अडचणी अधिक वाढल्या. इंधनाच्या किमतीत वाढ झाली. दर महिन्याला भारताचा खर्च 500 कोटींपेक्षा अधिक होऊ लागला होता. आता 1200 कोटी अधिक खर्च होऊ लागला होता. या घटनेमुळे भारताची अर्थव्यवस्था अधिकच कोलमडली. आखाती युद्धामुळे भारताला आपली इकॉनॉमिक पॉलिसीज नाही तर आपली फॉरेन पॉलिसी बदलायला लागलेली होती. सुरुवातीला सरकारने इराकने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची निंदा केलेली होती. यानंतर IMF कडे मदतीची याचना खुद्द पंतप्रधानांनी केलेली होती. अमेरिकेच्या सांगण्यावरूनच IMF कडून मदत मिळणार होती, कारण IMF मध्ये 80% मतं ही अमेरिकेची होती. पण अमेरिकेची एक मोठी अट होती. ती अट अशी होती की भारत आपल्या जमिनीवर अमेरिकेच्या लढाऊ विमानांना तेल भरण्यासाठी लँडिंगची परवानगी द्यावी. अमेरिकेच्या लढाऊ विमानांना इंधन भरण्यासाठी भारतीय तळांवर लँडिंगची परवानगी देणं म्हणजे अमेरिकेला युद्धात सहकार्य करणं असं होतं. भारत ह्या सगळ्याकरता तयार होता का? अमेरिकेबरोबर चर्चा करण्याची जबाबदारी सुब्रमण्यम स्वामींवर होती. उस समय अमेरिकन एम्बेसडर मुझे मिलने के लिए आए थे और उन्होंने कहा कि गल्फ वॉर होने वाली है और हमारी जहाज़ों को फिलीपींस से सऊदी अरेबिया तक पहुंचाना है इराक से लड़ने के लिए, तो रास्ते में हमें कहीं रुकना पड़ेगा, तो आप क्या ऐसा हमें अनुमति देंगे? तो उन्होंने ये पूछा हमें, हम क्या दे सकते हैं, हम जो खर्चा है उतरने का, तेल का, उसका 3 गुना 4 गुना ज़्यादा देंगे. मैंने कहा नहीं, उससे हमारे काम नहीं बनती, हमारी पॉलिसी बदलनी है. तो फिर हमें निश्चित तौर पर IMF से $2 बिलियन बिना शर्त मिलनी चाहिए. जानेवारी महिन्यात भारत सरकारने अमेरिकेच्या लढाऊ विमानांना मुंबईत इंधन भरण्याची परवानगी दिली. 17 जानेवारी 1991 साली इराकवर अमेरिकेने बॉम्बचा वर्षाव सुरू केला. पंतप्रधानांनी अमेरिकेचं समर्थन केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी IMFने $1 अब्ज 3 कोटी कर्ज दिलं. पण IMFने दिलेल्या कर्जानंतर देखील भारताच्या आर्थिक परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. सरतेशेवटी भारताला आपलं सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. पण ह्याकरता मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली गेली नाही. ये तो एक कैबिनेट की फैसला नहीं थी और ना एक जो सीनियर मिनिस्टर्स थे उनमें के बीच में प्रधानमंत्री ने पूछकर की थी. I don't want to disown what I have done. The whole thing, I did not take any loan during my regime. Loans were taken by others. These were market borrowings. In market borrowings, if anybody demands, you will have to pay back within 24 hours. If you don't pay, the country is discredited. And you are in default. You are in default. At that time, this suggestion came to me that we should mortgage the gold for mere 300 or 400, I don't remember, very paltry amount. I told the officers that you should try to get this money from the Indian people itself. But you know, at that time my hands were tied. देशाचं सोनं 2 टप्प्यांमध्ये गहाण ठेवण्यात आलं होतं. पहिल्या टप्प्यात स्वित्झर्लंडचं UBS आणि दुसऱ्या टप्प्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तिजोरीतलं सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानमध्ये पाठवलं गेलं. जनतेला ह्याची चाहूल लगेच आली. पण तोपर्यंत चंद्रशेखर यांचं सरकार पडून नरसिंहरावांचं सरकार सत्तेत आलं होतं. अशा परिस्थितीत कोणाला अर्थमंत्री बनवावं हा पेच नरसिंहरावांच्या समोर होता आणि नरसिंहरावांना ह्या कामात मदत करत होते डॉक्टर PC अलेक्झांडर. सुरुवातीला नरसिंहराव आणि PC अलेक्झांडर यांनी RBIचे पूर्व गव्हर्नर आणि इकॉनॉमिस्ट IG पटेल यांना अर्थमंत्रीपद बहाल केलं, पण पटेलांनी ते नाकारलं. इसके बाद में PC अलेक्जेंडर इन्होंने नरसिम्हा राव को सुझाव दिया कि शायद हम लोगों को मनमोहन सिंह से बात करनी चाहिए और
जिस दिन सरकार बननी थी, जिस दिन कैबिनेट स्वेरिंग इन था, उस दिन के सवेरे में उनको बताया गया कि आप वित्त मंत्री, आपको कैबिनेट में ज्वाइन होना है। PC अलेक्झांडर यांनी 19 तारखेला डॉक्टर मनमोहन सिंग यांचा होकार मिळवला होता, पण 2 दिवस त्यांच्याकडून काहीही संवाद झाला नव्हता। मनमोहन सिंग युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनचे चेअरमन बनले होते। 21 जूनला त्यांच्या कार्यालयातला फोन वाजला। फोनवर होते नरसिंह राव, देशाचे भावी पंतप्रधान। डॉक्टर सिंह, आप दफ्तर में क्या कर रहे हैं? घर जाइए और कपड़े बदलकर सीधे राष्ट्रपति भवन पहुंचे। हमारे पास बिल्कुल समय नहीं है। साल दर साल अपनी आर्थिक क्षमता से ज्यादा सरकार और देश खर्च नहीं कर सकता। हमारे पास कोई और रास्ता नहीं है। आर्थिक समस्या को खत्म करने के लिए हमने कमर कस ली है। अशा प्रकारे मनमोहन सिंग अर्थमंत्री बनले आणि पंतप्रधान नरसिंह राव यांनी हे स्पष्ट केलं की आता कुठलाही पर्याय उरलेला नव्हता। या घोषणेनंतर एका महिन्यानी मनमोहन सिंगांनी आपलं पहिलं बजेट सादर केलं आणि बजेटच्या भाषणात मनमोहन सिंग म्हणाले, नो पॉवर ऑन अर्थ कॅन स्टॉप अन आयडिया हुज टाइम हॅज कम। नवीन विचारांना, धोरणांना आता कुणीही थांबवू शकत नव्हतं, कारण त्या विचारांच्या अंमलबजावणीची तीच योग्य वेळ होती आणि तो विचार होता इकॉनॉमिक लिबरलायझेशनचा। बजेटच्या भाषणात मनमोहन सिंगांनी घोषणा केली होती, पण या घोषणेच्या आधी 2 वेळा रुपयाचं अवमूल्यन झालं होतं। सुरुवातीला सरकार कोणत्या कंपनीत, कारखान्यात किती मालाचं उत्पादन होतं, ते उत्पादन किती किमतीवर विकलं जातंय यावर नियंत्रण ठेवत असे। आंतरराष्ट्रीय कंपन्या आपला पैसा गुंतवू शकत नव्हत्या। सरकारने या सर्व अटी, नियम काढून टाकले। सरकार साबण, घड्याळं, टेलिव्हिजन देखील बनवत असे। सरकारने ह्या कामातून आपलं लक्ष काढून घेतलं आणि प्रायव्हेट कंपन्यांना प्रोत्साहन दिलं गेलं। पंतप्रधान नरसिंह राव यांना अशा निर्णयामुळे पक्षांतर्गत आणि बाहेर देखील विरोध केला गेला। नरसिंह रावांनी उद्योग मंत्रालय स्वतःकडे ठेवत अनेक मोठे निर्णय घेतले। जो इंडस्ट्रियल पॉलिसी थी जिसमें लाइसेंस राज हटाया गया था, वो नरसिम्हा राव की देखरेख में बना, क्योंकि अमरनाथ वर्मा प्रिंसिपल सेक्रेटरी उनके गवर्नमेंट में आ गए थे, उनके पीएमओ में आए थे। तीसरी बात, इंडस्ट्री मिनिस्टर कौन था उस वक्त? नरसिम्हा राव था। तो ये जो ब्लूप्रिंट है, जो सबसे बड़ा फैसला था जो रिफॉर्म्स का, लाइसेंस राज को मिटाना, वो नरसिम्हा राव ने लिया। I don't think I managed it. It was an objective situation which had its own impact, it had its own momentum. It was created. Dr. Manmohan Singh did his very best to push it forward. Behind him I stood like a rock. नरसिंहरावांनी आर्थिक बदलांकरता फक्त मनमोहन सिंग यांचा सल्ला घेतला नाही, तर त्यांनी विरोधी पक्षातल्या सुब्रमण्यम स्वामींसारख्या नेत्यांनाही जोडून ठेवलं होतं। उन्होंने एक कमीशन बनाया जिसका नाम था गैट कमीशन, ये जो सारा अंतर्राष्ट्रीय व्यापार का सवाल, उसमें उन्होंने कैबिनेट रैंक दिया। तो जब भी जरूरत पड़ी वो कैबिनेट में बुलाते थे। तो वास्तव में ये जो हमने ब्लूप्रिंट क्रियान्वित की थी, उसकी क्रियान्वित करने की जो शक्ति थी वो तो नरसिम्हा राव की थी, और मीडिया ने मनमोहन सिंह को सारा क्रेडिट दे दिया। परंतु आज मनमोहन सिंह प्रधानमंत्री हैं, कुछ नहीं कर पा रहे हैं। मनमोहन सिंग यांना अर्थमंत्रीपदी बसवणं इतकीच नरसिंह राव यांची भूमिका सीमित केली जाते, पण नरसिंह राव यांनी मनमोहन सिंग यांना फक्त राजकारणातल्या उठाठेवींपासूनच दूर ठेवलं नाही, तर त्यांना मोठे निर्णय घेण्यासाठीचे मार्ग मोकळे करून दिले होते। It is the duo, the Prime Minister giving him the political wherewithal, the armor which he needs, Right. and the Finance Minister being an expert in the job, in which I don't interfere.
unless I find that from the people there will be something like a backlash, then of course I have to warn him, and he takes the warning. SBI के विजिलेंस डिपार्टमेंट ने और SBI के चेयरमैन ने हर्षद मेहता को वहां पे बुलाया था. पंतप्रधान नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी जगासाठी भारतीय बाजारपेठ खुली केली. भारताबाहेरच्या जगातला पैसा आता भारतामध्ये येऊ लागला. पैशानी पैसा वाढायला लागला. हा पैशाचा खेळ सुरू झाला. दिवसेंदिवस स्टॉक्स एक्सचेंजचा आकडा वर 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 जात होता. याच्यावरती सरकारचं असं म्हणणं पडलं की हे सगळं आर्थिक सुधारणांमुळे होत आहे. तेवढ्यामध्ये एक अशी गोष्ट उघडकीला आली की ज्याचं नाव ते भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा. एप्रिल 1992 वृत्तपत्रात छापलेल्या बातमीमुळे सगळ्या जनतेला धक्का बसला होता. बातमी हर्षद शांतीलाल मेहता बद्दल होती. त्यावेळी हर्षद मेहता हे नाव तसं नावाजलेलं होतं. त्याला स्टॉक मार्केटचा बादशाह म्हणून देखील ओळखलं जायचं. मुंबईच्या उच्चभ्रू परिसरात म्हणजे मुंबईच्या वरळी सी फेसवर 15,000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट होता त्याचा. अत्यंत महागड्या गाड्या त्याच्याजवळ होत्या. ह्या गाड्यांसह त्याचे अनेक फोटो मॅगझिन्स आणि वृत्तपत्रांमध्ये छापले जात असत. मध्यम वर्गासाठी तो मसीहा होता, पण तो पेशाने फक्त एक शेअर ब्रोकर होता. त्याचा पैसा आणि प्रसिद्धी मध्यम वर्गाला भुलवत असे. त्याला पाहिल्यावर सामान्य जनतेला देखील स्टॉक मार्केटमध्ये पैसा गुंतवण्याची इच्छा होऊ लागली. He was the first real big star of the stock market, okay? Because for a year and a half, everybody who followed him made a lot of money, and that creates a lot of loyalty, fan following. He was the first ever broker to feature on the covers of so many magazines. हर्षद मेहताची वाटचाल अशीच पुढे चालत राहिली असती जर त्याने केलेल्या स्टेट बँकेबरोबरच्या व्यवहाराची बातमी बाहेर आली नसती. ही बातमी पत्रकार सुचेता दलाल यांनी फोडली होती. वो स्टोरी ये थी कि हर्षद मेहता ने स्टेट बैंक ऑफ इंडिया से 500 crores लिए थे और he was not in a position to pay it back. हे ते पैसे होते जे स्टेट बँकेने गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे सरकारी बॉन्ड विकत घेण्यासाठी हर्षद मेहताला दिले होते. ब्रोकर ह्या नात्याने हर्षदला ह्या पैशांनी बॉन्ड खरेदी करून बँकेला द्यायचे होते, पण हे बॉन्ड बँकेपर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. एसबीआयला ह्या गोष्टीची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा बँकेने आपल्या खात्यांची चौकशी सुरू केली. ह्या चौकशी दरम्यान समजलं की एसबीआयने जवळजवळ 1700 कोटी रुपयांचे बॉन्ड विकत घेतले होते, पण आरबीआयच्या रेकॉर्डनुसार एसबीआयच्या नावावर फक्त 1170 कोटी रुपयांच्या बॉन्ड्सचा हिशेब लिहिला गेला होता. म्हणजे 500 कोटींपेक्षा अधिक पैशांची हेराफेरी झाली होती. स्टेट बैंक के बुक्स में था कि देयर इज a receipt against a certain transaction in government securities when in fact there was no transaction and the money had gone to Harshad Mehta. Mr. Mehta, you were supposed to deliver these securities. Yes, I know. लेकिन पंजाब नेशनल बैंक और बैंक ऑफ सौराष्ट्र ने मुझे सिक्योरिटीज के बदले बैंक रिसीप्ट दिया था. आप तो जानते हैं कि इनकम टैक्स वालों ने मेरा ऑफिस सील कर दिया और अभी बैंक रिसीप्ट भी वहीं है. That is your problem. Either give us the securities or get the counterparty banks to pay. बेहतर होगा कि आप तुरंत हमारा सारा पेमेंट वापस कर दीजिए. एसबीआई के विजिलेंस डिपार्टमेंट ने और एसबीआई के चेयरमैन ने हर्षद मेहता को वहां पे बुलाया था टू रिकवर द मनी. और उन दिनों में किसी की लेक्सस कार होती नहीं थी, तो जब हर्षद मेहता की वेरी एक्सपेंसिव 40 लाख लेक्सस कार एसबीआई में गई, तो वो सिर्फ कार देखने के लिए बहुत सारे लोग इकट्ठा हो गए. हर्षद मेहताला तेव्हा बँकेने पैसे परत करण्यास सांगितलं. तेव्हा थोड्याच दिवसात हर्षदने इतक्या मोठ्या रकमेची तरतूद केली होती.
पण लगेच हा खुलासा झाला की हर्षदने परत केलेला पैसा देखील स्वतःच्या खिशातून दिला नव्हता. रिजर्व बैंक ने स्टेट बैंक को पूछा कि एक ब्रोकर इतना बड़ा चेक कहां से दे सकता है, तो हमको वो चेक देखना है. और तभी पता चला कि चेक आया था नेशनल हाउसिंग बैंक से, which was even more scandalous क्योंकि नेशनल हाउसिंग बैंक is a direct subsidiary of the Reserve Bank of India, which is the monetary authority. और फिर RBI asked National Housing Bank, on what basis did you give the money to Harshad Mehta to pay State Bank? And then they got to know that the money had come from ANZ Greenlays. So then RBI went to investigate ANZ Greenlays. And at that stage, उनको पता चला कि it is not about one bank. Every bank was involved. Andhra Bank, Canara Bank, Standard Chartered, Citibank, Hong Kong Bank, you name it, and they were involved, including very small cooperative banks. And it was like a daisy chain. SBIचं 500 कोटींचं प्रकरण 5000 कोटींच्या स्टॉक मार्केटच्या घोटाळ्याची सुरुवात होती. आतापर्यंत हर्षद मेहता शेअर बाजारातला सगळ्यात मोठा खिलाडी होता हे जनता जाणून होती. ज्या शेअरवर हर्षद मेहता पैसा लावायचा त्याची किंमत गगनाला भिडत असे. पण गुंतवणुकीसाठी इतका पैसा हर्षद मेहता आणतो कुठून हे जनतेला माहित नव्हतं. हर्षद मेहता का रियल इनकम और जो पैसा उनके पास था टू पंप अप स्टॉक्स, वो आ रहा था गवर्नमेंट सिक्योरिटीज मार्केट से. और गवर्नमेंट सिक्योरिटीज मार्केट कंप्लीटली बिहाइंड द सीन्स शैडोई अननोन था. तो ये जो घोटाला हुआ वो एक्चुअली मेनली स्टॉक मार्केट स्कैम नहीं था, इट वॉज अ गवर्नमेंट सिक्योरिटी स्कॅम. देशातल्या सगळ्यात मोठ्या आर्थिक घोटाळ्याची जबाबदारी तत्कालीन वित्त मंत्रालय सांभाळणाऱ्या मनमोहन सिंग यांच्यावर टाकली गेली. त्यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढत चालला होता. सरतेशेवटी ह्या घोटाळ्याच्या तपासाकरता काँग्रेस नेता रामनिवास मिर्धा यांच्या अध्यक्षतेखाली जेपीसी स्थापन केली गेली. बोफोर्स नंतर दुसऱ्यांदा एखाद्या प्रकरणाकरता जेपीसी स्थापण्यात आली होती. ₹64,000 कोटी रुपयांच्या बोफोर्स घोटाळ्याने देशात हाहाकार माजवला. आता जो घोटाळा समोर आलेला होता तो 5,000 करोड एवढाच होता. या घोटाळ्याला स्टॉक मार्केट स्कॅन्डल किंवा सिक्युरिटी स्कॅन्डल म्हणून ओळखलं जात होतं. एकीकडे जेपीसी तर दुसरीकडे सीबीआय याचा तपास करण्यात गुंतलेल्या होत्या. हर्षद मेहताला अटक करण्यात आलेली होती, पण तो लागलीच सुटला जामिनावरती आणि बाहेर आला तेव्हा त्यांनी असं एक धक्कादायक विधान केलं की ज्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अशा काही गोष्टींचा हर्षद मेहताने खुलासा केला जे भारताच्या इतिहासात कधीही घडलेलं नव्हतं. With this kind of a crowd and this kind of a heat, yes, the money was paid to the Honorable P.V. Narasimha Rao, the Prime Minister of India. People don't give human names to a scam, but if a human name is to be given to this scam, it is not a Harshad Mehta scam, it is a P.V. Narasimha Rao scam. देशातल्या सगळ्यात मोठ्या घोटाळ्याचा आरोपी हर्षद मेहता देशाच्या पंतप्रधानांवर लाच घेण्याचा आरोप करत होता. ह्या पत्रकार परिषदेत हर्षद मेहताने आरोप केले होते की इलेक्शन फंडच्या नावाखाली पंतप्रधान नरसिंह राव यांना त्याने 1 कोटी रुपये दिले होते. हर्षद मेहता याच्या म्हणण्यानुसार 4 नोव्हेंबर 1991 साली तो स्वतः आपल्या भावासह अश्विन मेहतासह पंतप्रधानांच्या रेसकोर्स रोडवर स्थित त्यांच्या निवासस्थानी गेला होता. त्यावेळेस त्याने पहिला हप्ता म्हणून 67 लाख रुपयांनी भरलेली एक बॅग नरसिंह राव यांना दिली होती. Yes, the money was paid to the Honorable P.V. Narasimha Rao, the Prime Minister of India. प्रेस कॉन्फ्रेंस इसलिए किया गया था क्योंकि हमें घोषणा करनी थी कि ये एक बहुत बड़ा मामला है और पूरा पॉलिटिकल सिस्टम में देश में इस स्कैम में शामिल है. भूतपूर्व प्रधानमंत्री माननीय नरसिम्हा राव का सवाल था. हमारा कहना यह था कि उन्होंने खुद अपने घर में प्राइम मिनिस्टरियल रेजिडेंस में उन्होंने 1 करोड़ एक सूटकेस में इनसे लिए है. हर्षद मेहता स्वयं आए थे और उनको ये पैसे दिए थे. हर्षद मेहता आणि त्याच्या वकिलाने पंतप्रधानांना आरोपीच्या पिंजऱ्यात बसवलं होतं.
पण गृह मंत्रालयाने हर्षद मेहताचा हा आरोप फेटाळून लावला. गृह मंत्रालयाच्या मतानुसार हर्षद मेहता ज्या दिवशी आणि वेळी पंतप्रधानांना भेटण्याचा दावा करत होता त्या दिवशी आणि त्यावेळी पंतप्रधान आपल्या निवासस्थानी नव्हते. प्रश्न असाही विचारला गेला की जर हर्षद मेहता नोटांनी भरलेली बॅग जेव्हा घेऊन गेला तेव्हा त्याला कोणीच कसं पाहिलं नाही. शंका अशी देखील व्यक्त केली गेली की 67 लाख रोख रक्कम एका बॅगेत भरले जाऊ शकतात का? या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हर्षद मेहताने परत एकदा पत्रकार परिषद घेतली, जी मुंबईच्या ओबेरॉय टॉवरमध्ये होती. अतिशय उत्कंठावर्धक अशी ही पत्रकार परिषद होती. सुरुवातीला ह्या पत्रकार परिषदेत एक चित्रफीत दाखवली गेली, ज्यात एक माणूस 100, 50 आणि 500च्या नोटांचे गठ्ठे पूर्ण 67 लाख रोख रक्कम एका बॅगेत भरताना दिसत होता. त्याच पत्रकार परिषदेत एक ऑडिओ टेप देखील ऐकवली गेली होती, ज्यात हर्षद मेहता नरसिम्हा राव यांना पैसे देण्याबद्दल बोलत होता. सवाल यह था कि यदि एक सूटकेस में 1 करोड़ रुपए कैश वो फिट हो सकता है या नहीं. तो हमने वो प्रदर्शन किया था कि भैया ये एक बहुत बेतुका डिफेंस है जो हम आसानी से इसको तोड़ सकते हैं. हमने एक सूटकेस लाया वहां पे और 1 करोड़ रुपए हम डाल के बताए. सिर्फ उसी कारण के लिए हमने इस प्रेस कॉन्फ्रेंस को हमने रखा था. मुंबईत घडलेल्या या नाट्यमय पत्रकार परिषदेमुळे दिल्लीत खळबळ माजली. जेपीसीच्या समोर येण्याचा विरोधकांचा दबाव वाढत चालला होता. विरोधक आता पंतप्रधानांचा राजीनामा देखील मागू लागले होते. हे प्रकरण म्हणजे भाजपचं कारस्थान असल्याचं काँग्रेसने म्हटलं, तर पंतप्रधानांनी खुद्द स्वतःवरचे सारे आरोप धुडकावून लावले होते. पंतप्रधान नरसिंह राव यांनी ठामपणे सांगितलं की हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. पण विरोधी पक्षांना आयतच हत्यार मिळालेलं होतं, भ्रष्टाचार हे हत्यार. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरूच होणार होतं तेव्हा भाजप, नॅशनल फ्रंट आणि लेफ्टिस्ट या पक्षांनी भ्रष्टाचार या मुद्द्यावरून पंतप्रधान नरसिंह राव यांना घेरण्याचं ठरवलं. त्यांनी सरकारच्या विरोधात नो कॉन्फिडन्स मोशन आणलं. आता नरसिंह रावांच्या समोर आपलं सरकार वाचवण्याचं मोठं आव्हान होतं. विरोधी पक्षनेते विरोध तर करतच होते, पण पक्षांतर्गत देखील त्यांचे विरोधक तयार झाले होते. देखावा असा होता की संपूर्ण काँग्रेस पक्ष नरसिंह राव यांच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावत होता, पण पक्षांतर्गत प्रत्येक जण आपली राजकीय खेळी खेळण्यास लागले होते. हे गट होते अर्जुन सिंग, शरद पवार आणि ND तिवारी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचे. सबसे बड़े जो नेता उनके खिलाफ थे कांग्रेस पार्टी के अंदर, वो अर्जुन सिंह थे जो लीड कर रहे थे. अर्जुन सिंह हमेशा ये फील करते थे कि प्रधानमंत्री उनको बनना चाहिए था. वो सबसे सीनियर नेता है. नो कॉन्फिडेंस मोशन जब आ रहा था उस वक्त ये लोग चाहते थे कि वो इस्तीफा दे दे, कोई और प्रधानमंत्री बन जाए. एकीकडे सगळे विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एक झाले होते. भाजप, जनता दल, डावे आणि AIADMK सारखे पक्ष अविश्वास ठराव आणण्याच्या पक्षात होते. पण तशा परिस्थितीत सरकार वाचवण्याकरता 266 मतांची गरज होती, जी त्यावेळी त्यांच्याकडे नव्हती. अशात 20 खासदार असलेल्या अजित सिंग यांच्या जनता दल A नामक पक्षावर नरसिम्हा राव यांची नजर पडली. हमारे MPs की संख्या कोई बहुत ज़्यादा नहीं थी और आपने देखा है कि ये तोड़फोड़ का काम राजनीतिक काफ़ी चलता है, अभी तक चल रहा है. तो वो भी एक डर था, इसलिए हमने जिस दिन वोटिंग होने के एक दिन पहले ही अपने MPs को ये बताया था. अजित सिंग यांच्या या घोषणेमुळे काँग्रेसमधल्या नरसिम्हा राव विरोधी गटाला परत एक संधी मिळाली होती. संसदेत वाचण्यासाठी त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा दबाव वाढत होता. पण नरसिम्हा राव हार मानणाऱ्यातले नव्हते. त्यांच्या समर्थकांनी शेवटच्या क्षणापर्यंत खासदारांची जमवाजमव करण्याचे प्रयत्न केले आणि जेव्हा मतदान झालं तेव्हा नरसिम्हा रावांचे विरोधक चीत झाले. अविश्वास ठरावाच्या पक्षात 251 मतं पडली, तर त्याच्या विरोधात 265 मतं मिळाली होती. सरकार तारलं गेलं होतं. पण हे कसं घडलं याचं उत्तर अचंबित करण्यासारखं होतं. ज्या 20 खासदारांच्या बळावर अजित सिंग विरोधात मतदान करण्याचा दावा करत होते, त्यातले 7 खासदार नरसिम्हा राव यांनी फोडले होते. याबरोबर
झारखंड मुक्ती मोर्चाचे 4 खासदार शिबू सोरेन, सूरज मंडल, सिमोन मरांडी आणि शैलेंद्र महतो यांनी देखील सरकारची साथ दिली होती. सीबीआयच्या तपासात असं उघडकीस आलं की अविश्वास प्रस्तावानंतर ह्या 4 खासदारांच्या बँक खात्यांमध्ये 1 कोटी किंबहुना त्याहून अधिक रक्कम जमा झाली होती. सीबीआयने ह्या प्रकरणात ह्या 4 खासदार आणि सरकारच्या पक्षात मतदान करणाऱ्या जनता दलाच्या इतर काही खासदारांवर आरोप लावले होते, पण शेवटी सगळ्या आरोपांमधून न्यायालयाने त्यांना मुक्त केलं होतं. सरकारी साक्षीदार महतो यांच्या साक्षीच्या आधारे ट्रायल कोर्टने ह्या प्रकरणात नरसिंहराव आणि बूटा सिंग यांना दोषी ठरवलं आणि त्यांना 3 वर्षांची सजा सुनावली. पण 2002 साली उच्च न्यायालयाने महतोच्या साक्षीला पुरावा म्हणून मानण्यास नकार दिला आणि सगळ्या आरोपातून त्यांची सुटका केली. ज्यांच्यावर लाच देण्याचा आरोप होता ते आणि ज्यांच्यावर लाच घेण्याचा आरोप होता ते असे दोघेही सुटले, वाचले. म्हणजे न लाच देण्यात आलेली होती न लाच घेण्यात आलेली होती. तरी सुद्धा नरसिंहरावांची गोष्ट जेएमएस लाच प्रकरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काय गंमत आहे बघा. आता तुम्ही याला आपल्या देशाचे वाईट नशीब म्हणा किंवा जे सुटले ते नशीबवान होते असं म्हणा. पंतप्रधान पदाच्या या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप, अनेक प्रकरणं समोर आली, पण नरसिंहरावांच्यावर लागलेले हे आरोप कधीही सिद्ध होऊ शकले नाहीत. मग ते हर्षद मेहतानी 1 करोड लाच दिल्याचा आरोप असो किंवा हवाला प्रकरणातले 3 करोड असो, कुठलेही आरोप कधीही सिद्ध झाले नाहीत. 1992च्या अयोध्या वादामुळे नरसिंहराव यांचं स्थान जरा डगमगू लागलं होतं. बाकीची सर भरून काढली ती घोटाळे आणि भ्रष्टाचाराने. अशात नरसिंहरावांच्या हाती असं एक हत्यार लागलं ज्यामुळे एका झटक्यात विरोधकांचं तोंड बंद केलं गेलं. हवाला घोटाळ्यात अटक झालेल्या जैन बंधूंची डायरी त्यांच्या हाती लागली होती. या डायरीत लिहिल्यानुसार जवळजवळ 115 लोकांना हवालातर्फे 65 कोटी रुपये दिले गेले होते. त्यात अनेक मोठी नावं गुंतली गेली होती. 16 जनवरी को जब पहली बार सीबीआई ने चार्जशीट दाखिल करी और उसमें विद्याचरण शुक्ला, लालकृष्ण आडवाणी, माधवराव सिंधिया, राजेश पायलट वगैरह कई केंद्रीय मंत्रियों के खिलाफ चार्जशीट हुई और उन सबको इस्तीफा देना पड़ा, तो पूरे देश दुनिया में हंगामा मच गया. क्योंकि ये भारत के इतिहास में पहली बार हुआ था कि किसी घोटाले में केंद्रीय मंत्री और नेता भ्रष्टाचार में चार्जशीट हुए थे. 1991 साली हवाला प्रकरण उघडकीस आलं. दिल्ली पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीनच्या 2 सदस्यांना काश्मीरच्या दहशतवाद्यांना पैसे पोहोचवण्याच्या आरोपावरून अटक केली. तेव्हा हे प्रकरण जगासमोर आलं. या सदस्यांच्या चौकशी दरम्यान जैन बंधू म्हणजे SK जैन आणि NK जैन यांची नावं समोर आली. भिलाईच्या जैन बंधूंच्या कार्यालयावर आणि घरांवर छापे मारण्यात आले. जब ये डायरी पकड़ में आई जो सीबीआई सत्ते में आ गई, क्योंकि देश के राष्ट्रपति, प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा स्पीकर, विपक्ष के नेता, विपक्षी दलों के नेता, बड़े बड़े अधिकारी, गृह सचिव और कैबिनेट सेक्रेटरी और सीबीआई डायरेक्टर, ऐसे ऐसे लोगों के नाम उस डायरी में थे जिनको भुगतान किए गए थे. अब सवाल ये था कि आतंकवाद का ये मामला था, आतंकवाद की फंडिंग की जांच चल रही थी. अगर इसको केस को परस्यू करते तो ना सिर्फ ये लोग प्रिवेंशन ऑफ करप्शन में चार्जशीट होते, बल्कि फेरा, टाडा के सारे मामले इनके ऊपर लगते. सीबीआई ने 3 मई की रात को उस जो खाते थे उनको और जो पैसा और जो फॉरेन करेंसी और जो सोना मिला उसको पोटलियां बांध करके अपने तोशा खाना में, अपनी ट्रेजरी में छुपा दिया. कोई FIR दर्ज नहीं करी, कोई अखबार में खबर नहीं छपी, कानों कान किसी को पता नहीं लगा. ऑक्टोबर 1993 साली पत्रकार विनीत नारायण आणि राजेंद्र पुरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आणि त्या डायरीत असलेल्या प्रतिष्ठित आणि बड्या व्यक्तींची नावं जनतेसमोर आणण्याची मागणी केली. पण तरी देखील सीबीआयच्या तपासात वेग आला नाही आणि अचानक 1996 साली हवाला प्रकरणात एकानंतर एक चार्जशीट फाईल करण्यात आल्या. 1996
सीबीआयच्या या अशा धोरणांमुळे शंका कुशंका वाढत चाललेल्या होत्या. सीबीआयच्या या अशा धोरणांमुळे शंका कुशंका वाढत चाललेल्या होत्या की हे हवाला प्रकरण हे जाणून बुजून अचानक उघडकीला आणलंय की याच्या मागे नरसिंह रावांची काही राजकीय खेळी आहे. कारण त्या वर्षी म्हणजे 1996 साली लोकसभेच्या निवडणुका होणार होत्या. विरोधक सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराचं सगळ्यात मोठं हत्यार उपसण्याच्या तयारीत होते. मग याच भ्रष्टाचाराच्या हत्याराला निष्प्रभ करण्यासाठी नरसिंह रावांनी हवालाचं जाळं फेकलं. असं जाळं की ज्यात सत्ताधारीच काय विरोधक सुद्धा आणि नरसिंह रावांना एकूणच विरोध करणारे सगळेच या जाळ्यात अडकले. अडवाणींसहित भाजपचे मदनलाल खुराणा, जनता दलाचे शरद यादव, आरिफ मोहम्मद खान, जनता दल एसचे देवीलाल आणि यशवंत सिन्हा यांच्याशिवाय काँग्रेसमधून बाहेर पडलेले अर्जुन सिंग सहित अनेक राजकीय पक्षातल्या नेत्यांवर आरोप लावले गेले. सरकारच्या मंत्रिमंडळातले व्ही.सी. शुक्ल, बलराम जाखड आणि माधवराव सिंधिया यांच्या विरोधात देखील चार्जशीट तयार केली गेली होती. इस तरह लटका के रखा कि जिससे उनको इसका पॉलिटिकल माइलेज मिलता रहे. उनके जो दल के सहयोगी हैं, उनके जो एसोसिएट पार्टी के नेता हैं और जो उनके विपक्ष के नेता हैं वो डरे रहें और वो अपनी हुकूमत चलाते रहे. ह्याच दरम्यान सीबीआयने चौकशी करता अटक केलेल्या एस.के. जैनच्या चौकशी दरम्यान एक मोठी बातमी हाती लागली होती. एस.के. जैनच्या सांगण्यानुसार त्यांनी पंतप्रधान नरसिंह राव यांना 3 कोटी रुपये दिले होते. जब बयान दिया तो उसके खिलाफ सीबीआई को जांच करनी चाहिए थी. सीबीआई ने नरसिम्हा राव के खिलाफ कोई जांच नहीं करी. सीबीआई के तत्कालीन डायरेक्टर विजय रामा राव आंध्र प्रदेश से थे और वो नरसिम्हा राव के निकट के व्यक्ति थे. तो उन्होंने पूरी तरह नरसिम्हा राव को बचाने का काम किया. इतना ही नहीं, एज इट इज पहले से ही सीबीआई इस मामले को ढीला लेके चल रही थी और अब ये सब घटनाक्रम होने से तो और भी ज्यादा उसने कोताही बरतनी शुरू कर दी. ह्या प्रकरणात सुरुवातीपासून सीबीआयची भूमिका शंकास्पद होती. 1997 साली उच्च न्यायालयाने सगळ्यात आधी अडवाणी आणि व्ही.सी. शुक्ल यांच्या खटल्यावर सुनावणी केली. दोघांवरचे आरोप फेटाळून लावले होते. उच्च न्यायालयाने आपला निर्णय सांगताना असं म्हटलं की सीबीआय असा कुठलाही ठोस पुरावा देऊ शकला नाही ज्याच्या आधारे या लोकांवर हवालाद्वारे पैसे घेण्याचा आरोप सिद्ध होईल. जैन बंधूंच्या डायरीला पुरावा मानण्यास न्यायालयाने नकार दिला. हवाला प्रकरण हवेत विरून गेलं. पण इतक्या प्रयत्नानंतर देखील नरसिंहराव आपलं सरकार वाचवू शकले नाहीत. 1996च्या निवडणुकीत काँग्रेसला हार पत्करावी लागली होती. नरसिंहराव तर गेले, पण त्यांच्यावर आरोप लावणारा हर्षद मेहता बाजारात परत उतरला. सीबीआयने आपला तपास अजूनही पूर्ण केला नव्हता. 1992 ते 1999 सालापर्यंत हर्षद मेहता फक्त एक आरोपी होता. देशातल्या सगळ्यात मोठ्या घोटाळ्याच्या 7 वर्षांनंतर सप्टेंबर 1999 साली एका छोट्या प्रकरणात त्याचा गुन्हा सिद्ध झाला आणि त्याला 5 वर्षांची शिक्षा ठोठावली गेली. या दरम्यान 2001 साली तुरुंगात त्याचा मृत्यू झाला होता. आज आपण ज्या भारतात राहतो, जो भारत आज आपण पाहतो आहोत, ज्या आर्थिक प्रगतीबद्दल आपण मोठमोठ्याने बोलतो आहोत, ही सगळी प्रगती ही अशीच झाली नसती जर त्या काळी म्हणजे 1991 साली नरसिंहराव सरकारने आर्थिक सुधारणांचं ते ऐतिहासिक पाऊल उचललं नसतं तर. पण हेही तेवढंच खरं आहे की त्याच काळात राजकीय भ्रष्टाचार फोफावला आणि आज तर या दोघांमध्ये
काहीही फरक उरलेला नाही.